वाटत होते। खिरेश्वर गावातील सगळा परिसर पाचूने मजल्यावर हिरवागार झाडं होता। जणू काही पृथ्वीवर नवा स्वर्गच अवतरला होता। निसर्ग सौंदर्याने नटलेला याच खिरेश्वर गावात 7वीत शिकणारा बाबू आई आणि बहिणीसोबत राहत होता। गावापासून जरा दूर अंतरावर त्यांचे छोटेसे घर होते। बाबूच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते, त्यामुळे घरची सगळी जबाबदारी आईच्या अंगावर पडली होती। आईने बिचारी दिवस रात्र राबून घर चालवत होती। बाबू आणि छोट्या माईचे शिक्षण पूर्ण करत होते। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवनीपाट येथे आदरणीय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच गावाचे प्रतिष्ठित व्यक्ती आणि महिला वर्ग आणि मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षिका यांच्या संयुक्त विद्यमानाने चावडी वाचन हा जो कार्यक्रम आज घेण्यात आलेला आहे, यासाठी शिवनीपाट शाळेचे मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षक आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचे मी आभार मानतो। धन्यवाद।